याचा 6वा अध्याय आणि 1 ते 8 वचनातून वाचू. कोणाकडे बायबल हात वर करा. शास्त्री याचा 6वा अध्याय 1 ते 8 वचन. कोण वाचते? उत्पत्ती निर्गम देवी आहे पाठ. 6वा अध्याय आणि 1 ते 8 वचन. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, तेव्हा परमेश्वराने त्यांना 60 वर्ष मिद्यानाच्या हाती दिले. मिद्यानाचा हात इस्रायलावर प्रबळ झाला. मिद्यानाच्या भिंतीने इस्रायल लोकांनी डोंगरातून आपणासाठी विवरले, पुन्हा व दुर्ग तयार केले. मग असे झाले की शेते पेरल्यावर मिद्याने अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी त्यांच्याजवळ चढाई करीत आणि ते त्यांच्यावर हल्ला करीत आणि त्यांच्यासमोर तळ देऊन गच्चाच्या परिसरापर्यंतच्या पिकांचा नाश करीत व इस्रायलात अन्न शेरडे मेंढरे काही बेड काढव वगैरे काही हे पुरे उरू देत नसत, कारण ते आपले पशु व डेरे घेऊन चढाई करीत आणि टोळधाडीप्रमाणे उतरत. ते व त्याचे उंट अंगणीत होते. अशा प्रकारे ते देश उजाड करावयाला येत असत. मिद्यानामुळे इस्रायलांची हलाखीची अवस्था झाली. तेव्हा इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. प्रार्थना करू. 8 वचन वाचलं. 8 वचन. सातामुळे इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. तेव्हा परमेश्वराने इस्रायल लोकांकडे एक संदेशही पाठवला. तो त्यांना म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला मिस्र देशातून काढून आणले, दास्यगृहातून तुम्हाला बाहेर आणले. आमेन. प्रभू सेनाधीश परमेश्वरा, आज आम्ही प्रत्येक जण स्वतःला व्यक्त करत होतो. आम्ही तुझ्या पुढे नम्र होऊन येते प्रभू. या वचनाच्या द्वारे तू आम्हा संगती बोल प्रभू. अशा पवित्र परमेश्वरा, मुख माझे प्रभू पण शब्द तुझे निघू. आणि या वचनाच्या द्वारे प्रत्येक तुझे लेकर आशीर्वादित होते. हे वचन समजणार मन आम्हा प्रत्येकाला दे प्रभू येशू. तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर, आशीर्वादित कर अशी प्रार्थना कर प्रभू येशूच्या नावाने मागतो. आमेन. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी आपण पाहतो की इस्रायल लोक ज्यावेळेस संकटामध्ये सापडले आणि त्यांनी देवाचा धावा केला आणि वचनामध्ये सांगितले की देव त्यांना म्हणतो की मी तुम्हाला मिस्रातून काढलं आहे ना. आपण पाहतो की मिस्र देशामध्ये ज्यावेळेस इस्रायल लोक होते त्यावेळेस त्यांच्याकडून मिस्रातील लोक काबाड कष्ट करून घेत होते आणि त्यांची आरोळी परमेश्वरापुढे सादर झाली आणि परमेश्वराने त्यांचं दुःख, त्यांचं कष्ट याकडे लक्ष दिलं आणि देवानी मोशेला इस्रायल लोकांसाठी पाठवलं. आणि आपण पाहतो की मोशेच्या द्वारे परमेश्वराने इस्रायल लोकांची सुटका केली. समुद्र दुभागून त्यामधून इस्रायल लोकांना देवाने बाहेर काढलं. वचनात सांगितले की दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ त्यांच्या सोबत चालायचा. म्हणजे दिवसा त्यांना ऊन लागू नये, रात्रीच्या समयी त्यांना प्रकाश दिसावा म्हणून देव इस्रायल लोकांची काळजी घेत होता. आणि आपण पाहतो की त्यांच्या कठीणपणामुळे 40 वर्ष त्यांना लागले
आणि 40 वर्ष ते प्रवास करत असताना देवानी त्यांची काळजी घेतली. देवानी त्यांना मानना दिला, उपाशी मरू दिलं नाही. कारण देवानी अब्राहमाला वचन दिलं होतं की मी तुझ्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करेन. आणि देवानी अब्राहमाला जे वचन दिलं ते वचन अब्राहमाला दिलेलं पाळलं आणि अब्राहमाच्या द्वारे देवानी मोठं राष्ट्र इस्रायल निर्माण केलं. ज्यावेळेस इस्रायल लोक एरिओकडे कणान देशाकडे आले आणि वचनामध्ये सांगितले यहोशुआ याचा 5व्या अध्यायामध्ये आणि 11व्या वचनामध्ये ज्यावेळेस वलांडन सण होता, 40 वर्षानंतर वलांडन सणाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी बेखमर भाकरी आणि हुरडा खाल्ला आणि त्या दिवसापासून मानना बंद झाला. देवानी मानना द्यायचं बंद केलं. कारण देवानी त्यांना वचन दिलं होतं की मी तुम्हाला दुधामलाच्या प्रदेशामध्ये घेऊन जाणार आहे म्हणून. आणि ज्यावेळेस ते एरिओ शहराजवळ आले, 13 वचनामध्ये सांगितले की यहोशुआ पुढं एक मोठा दिव्यदूत हातामध्ये तलवार घेऊन उभा राहिला. यहोशुआ घाबरला. कारण देवाने त्याला सांगितलं होतं एरिओच्या भोवती 7 वेळेस तू प्रदर्शना घाल. आणि यहोशुआला वाटलं की हा कोण आहे, म्हणून यहोशुआ त्याला म्हणतो मिखाएल देवताला की तू आमच्या पक्षाचा आहेस का या लोकांच्या पक्षाचा आहे. त्यांनी सांगितलं जो सेनाधीश परमेश्वर आहे त्या परमेश्वराने मला या ठिकाणी तुमचं रक्षण करण्यासाठी पाठवलं. आणि आपण पुढे जर पाहिलं तर देव इस्रायला संतती होता. ज्या ज्या लोकांवर ते चढाई करून गेले त्या प्रत्येकावर त्यांना देवानी जय केला. एरिओच्या भिंतीत 7 वेळेस प्रदर्शना घालल्या ते पडल्या गेल्या. त्या ठिकाणचे लोक वचनात सांगितले की राक्षसासारखे होते आणि त्यांच्या पुढे लहान लहान दिसत होते. पण इस्रायल लोकांसंगती देव होता म्हणून इस्रायलाचं रक्षण देवानी केलं. आणि आपण या 7व्या अध्यायामध्ये पाहिलं की ज्या देवानी त्यांचं रक्षण केलं, ज्या देवानी त्यांचं संगोपन केलं, ज्या देवानी त्यांना सांभाळलं, या वचनामध्ये सांगितले की इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीनं वाईट ते पुन्हा केलं. शास्त्रीयचा पहिल्या अध्याय आपण वाचलं, त्या वचनामध्ये सांगितले की ज्या देवानी त्यांचा सांभाळ केला, ज्या देवानी त्यांचं रक्षण केलं, ज्या देवानी त्यांना मिस्राच्या दास्यातून सोडवलं, त्या परमेश्वराच्या दृष्टीनं त्यांनी पुन्हा वाईट केलं. म्हणजे ते देवाच्या विरोधामध्ये वागले. पुन्हा केलं म्हणजे याच्या आधी ते देवाच्या विरोधामध्ये वागले असते. त्यांना ती आठवण आली नाही की देवाने आम्हाला 40 वर्ष अरण्यामध्ये मारना दिला. ज्या देवाने आम्हाला मिस्राच्या दास्यातून सोडवलं, आपण फक्त त्याच्याकडेच पाहू हे विसरून गेले त्या देवाला. त्यांनी देवाच्याकडे गेले. ज्या गोष्टीचा देवाला वीट आहे ते इस्रायल लोकांनी केलं आणि त्यांनी ते पाप केलं. वचनामध्ये सांगितले की देवाच्या दृष्टीनं पाप केलं म्हणून परमेश्वराने त्यांना 7 वर्ष मिद्यानाच्या हातामध्ये दिलं. जे मिद्यानी लोक इस्रायलला पाहून पळायचे, पण ज्यावेळेस इस्रायलांनी देवाच्या विरोधामध्ये वाईट केलं, पाप केलं, त्यावेळेस देवानी काय केलं, त्यांच्या बाजूतून तोंड फिरवलं. वचनामध्ये सांगितले की 7 वर्ष ते मिद्यानाच्या हातामध्ये राहिले. आणि 7 वर्षामध्ये मिद्यानी लोकांनी त्यांना सौख्यपण केलं. त्यांनी शेतामध्ये धान्य पिकवलं तर ते सर्व नाश करायचे.
वचनात सांगितलं की इस्रायल लोक डोंगरामध्ये भुयार गवरून त्यामध्ये राहू लागले, लपू लागले. मिद्यानी लोक त्यांचे दरबार मारू लागले, त्यांच्या शेताचा नाश करू लागले. आणि ज्या वेळेस वचनात सांगितलंय की ज्यावेळेस ते मिद्यानी लोकांपासून परेशान झाले, त्यावेळेस परमेश्वराची त्यांना आठवण आली. आणि वचनामध्ये सांगितलंय की त्यावेळेस त्यांनी परमेश्वराचा धावा केला. त्यांना आठवण आली की ज्या देवाने आमचा सांभाळ केला, ज्या देवाने आमचं रक्षण केलं, आज आम्ही त्या देवाच्या विरोधामध्ये वागत आहे. म्हणून त्यांनी देवाचा धावा केला. कदाचित ते आठवलं असेल त्यांना की परमेश्वर आम्हाला तू मिस्रातून सोडवलंस, आम्हाला तू राणामध्ये असताना पिण्यासाठी पाणी दिलंस, आमचे वस्त्र तू जीर्ण होऊ दिले नाहीस, पायातले पायतन फाटू दिले नाहीस. हे सर्व त्यांनी आठवलं आणि वचनामध्ये सांगितलंय की त्यांनी परमेश्वराचा धावा केला. कारण परमेश्वर दयाळू आहे, तू प्रेमळ कृपाळू मंदकुर दयासागर आहे. आणि या वचनामध्ये सांगितलंय की ज्यावेळेस परमेश्वराचा त्यांनी धावा केला, त्यावेळेस परमेश्वराने त्यांचा धावा ऐकून एक संदेश त्यांच्याकडे पाठवला. परमेश्वराने एक संदेश पाठवला. कारण देव त्याच्या लेकरांची काळजी घेण्यासाठी सेवक संदेश त्यांना पाठवतो. पुढे सरकार, अजून जागा आहे भरपूर, या पुढे सरकार. आम्ही या थोडं, या पुढं, या थोडं, या भरपूर जागा नाही आहे, या थोडं पुढं पुढे. Thank you, Jesus. Hallelujah. 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 आपण पाहतो की ज्यावेळेस इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला, म्हणजे त्यांनी पश्चाताप केला असा, प्रत्येक पाप त्यांनी आठवला असा, आणि परमेश्वराला म्हटले असते की परमेश्वरा, आम्ही तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केले, आमची तू क्षमा कर. ते रडले असते, त्यांनी उपवास केले असते आणि देवाकडे त्यांनी मागितलं. त्यावेळेस देवानी त्यांच्यासाठी एक संदेश पाठवला आणि परमेश्वराने इस्रायल लोकांची मिद्यानापासून गिदोनाच्या द्वारे सुटका केली. तोच परमेश्वर तुमचा आणि माझा आहे. आपण परराष्ट्रीय असताना देवाने तुमच्यावर माझ्यावर दया केली. आपण पापामध्ये सैतानाच्या दास्यामध्ये असताना परमेश्वराने प्रभू येशूला या जगामध्ये पाठवलं. कारण ज्याप्रमाणे इस्रायल लोक मिस्राच्या दास्यामध्ये होते, तसं आपणही सैतानाच्या दास्यामध्ये होतो. सैतान आपलाही नाश करत होता, आपल्यालाही नाशाकडे घेऊन चालला होता. पण दैवानी प्रभू येशूला तुमच्यासाठी माझ्यासाठी या जगामध्ये पाठवलं. आणि जी शिक्षा तुम्हाला आणि मला होणार होती ती येशूने स्वतःवर घेतली. प्रभू येशूने तुमच्यासाठी माझ्यासाठी 39 फटके घातले. प्रभू येशूच्या हातापायामध्ये खेळ ठोकले आणि प्रभू येशूच्या शरीरामधून जे रक्त वाहिलं त्या रक्ताचं मोल देऊन तुम्हाला आणि मला देवानी पापातून सैतानाच्या दास्यातून सोडवले. आणि आज तुम्हाला आणि मला अब्बा बाबा म्हणण्याचा अधिकार दिलाय. जसं इस्रायल संगती दैव होता, तसं तुमच्या आणि माझ्या संगती दैव आहे. कारण देव वचनामध्ये म्हणतो की तुम्ही भिवू नका, घाबरू नका, मी हाकेला धावून येणारा परमेश्वर आहे.
आज प्रभू येशूच्या द्वारे तुम्हाला आणि मला देवाला आप्पा बाप्पा म्हणण्याचा अधिकार मिळाला आहे. आपल्याला त्याचे लेकर होण्याचा अधिकार मिळालेला आहे. परंतु जसे इस्रायल लोक देवाच्या विरोधामध्ये वागले तसे आपण देवाच्या विरोधामध्ये वागतो आणि आपण विसरून जातो. प्रभू येशूचा क्रूस काम आपण विसरून जातो की प्रभू येशूने तुमच्याच माझ्यासाठी 39 फटके खाल्ले, प्रभू येशूचे हाल करण्यात आले, ते आपण विसरून जातो. आणि प्रभू येशूच्या मरणाच्या द्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन ठेवले. इस्रायल लोकांसाठी कानान ठेवलं होतं. मिस्राच्या दाशातून सोडून करांमध्ये देव घेऊन जाणार होता. तसं तुम्हाला आणि मला सैतानाच्या दाशातून सोडून कुठे घेऊन जाणार आहे? पुढे घेऊन जाणार आहे सार्वकालिक जीवनात, स्वर्गामध्ये, नवीन यरूशलेममध्ये. मग आपल्याला तिकडे जायचंय, सार्वकालिक जीवनाकडं, नवीन यरूशलेममध्ये जायचंय. जसं इस्रायल लोक 40 वर्ष अरण्यामध्ये चालत होते तसं आपण आपल्या जीवनामध्ये चालत आहे. आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे पाहायचंय. कारण वचनामध्ये सांगितले पहिले तिमोथी याचा 6वा अध्याय आणि 6-7 वचनामध्ये सांगितले, संतोष सहित असलेली सुभक्ती तर मोठा लाभ आहे. आपण या जगात काही आणलं नाही, आपल्याच्याने काही मिळवत नाही. वचनामध्ये सांगितले की आनंदाने नाचून बागडून आपण देवाची आराधना करायला पाहिजे. नाचून बागून आराधना करायला पाहिजे. मोठ्या आनंदाने आराधना देवाची करायला पाहिजे. कारण वचनामध्ये सांगितले की त्याद्वारे आपल्याला लाभ आहे. पहिले तिमोथी याचा 6वा अध्याय आणि 6 आणि 7 वचनामध्ये सांगितले की जर आपण आनंद करून देवाचा महिमा करतो. बऱ्याच जणांना वाटतं की प्रभोजन आहे. मग वचनात सांगितले की तुम्ही माझं रक्त आणि माझं देह खा म्हणजे तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. म्हणून फक्त प्रभोजन घेण्यासाठी आपल्या देवाच्या भवनामध्ये जायचं आहे. कारण वचनामध्ये सांगितले की ज्यावेळेस आनंदाने नाचून बागडून देवाचा महिमा आपण करतो त्यावेळेस त्याच्या आशीर्वादाने आपल्याला भरणार आहे, त्याच्या पवित्र आत्म्याने आपल्याला भरणार आहे. कारण वचनामध्ये सांगितले तर मोठा लाभ आहे. लाभ आहे म्हणजे आशीर्वाद आहे. जर आपण चांगली भक्ती करू, सुभक्ती करू, नाचून बागडून देवाचा महिमा करू, जो करी तो आशीर्वादाने भरला जाईल. कारण वचनामध्ये सांगितले की आपण काही या जगात आणलं नाही. आपण काय घेऊन जाणार आहे? काही घेऊन जाणार नाही. आपण आपलं जगणं करता पाऊल म्हणतोय जगणे हे ख्रिस्तानी मागणे हे लाभ. देवानी आपल्याला जगामध्ये फक्त संसार, धन, लेकर, प्रॉपर्टी यासाठी आपल्याला जन्मास आणलं नाही. देवानी या जगामध्ये तुम्हाला आणि मला त्याचा महिमा करण्यासाठी निर्माण केलेला आहे, त्याची स्तुती करण्यासाठी निर्माण केलं आहे. म्हणून आपल्याला देवाचा महिमा करायचा आहे. कारण धन हे शाश्वत आहे. आपण वचनामध्ये पाहतो तो श्रीमंत मनुष्य तरुण होता, गडगंज संपत्ती त्याच्याकडे होती. तो प्रभू येशूकडे आला आणि म्हणाला की उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय करू? मला कशाने सार्वकालिक जीवन मिळेल? प्रभू येशू त्याला म्हणाला की तुझ्याकडे जे आहे ते सर्व गोरगरिबांना दे आणि माझ्या पाठीमागे ये. वचनात सांगितलं की तो म्लानमत झाला, त्याच्यामध्ये आनंद राहिला नाही, तो दुःखी झाला. म्हणून त्याने नरकाकडे
वाटचाल केली पण सार्वकालिक जीवनाकडे वाटचाल नाही केली. वचनात सांगितले की तो प्रभूपासून निघून गेला. आपल्याला धनाकडे नाही तर देवाकडे चित्त लावायचंय. जर प्रभू आपल्या ठाई आहे, प्रभू आपल्यामध्ये आहे, प्रभू आपल्या संगती आहे, तर वचन सांगत आहे की ज्या कामात तू हात घालशील त्या कामात मी तुला यश आणि बरकत देईन. तो बरकत देणारा परमेश्वर आहे. आपल्याला प्रभूसाठी जगायचंय. प्रभू म्हणत नाही की तुम्ही संसार करू नका, लेकरा बाळाकडे लक्ष देऊ नका, काम धंदा करू नका. पाऊल म्हणतो की मी कोणाचं फुकट खाल्लं नाही. एवढा मोठा तो देवाचा सेवक काय म्हणतोय, मी कोणाचं फुकट खाल्लं नाही, मी काम करतो आणि मग प्रभूचं काम करतो. तर आपल्याला संसार करायचा, लेकराकडे पाहायचंय, काम करायचंय आणि देवासाठी जगायचंय. कारण या जगामध्ये आपण काहीच नाही आणलं. आपल्या संगती येणार काय, सत्कर्म. आपण देवासाठी काय केलंय ते आपल्या सोबत येणार आहे. प्रभू आपल्याला पाहणार आहे. ज्यावेळेस सिंहासनाजवळ राजस्थानावर येशू बसल त्यावेळेस तो आज जसा आहे तसा राहणार नाही. आज प्रभू येशू दयाळू आहे, तो कृपाळू आहे, तो मंदक्रोध दयासागर आहे, तो दया करतो आज. पण त्यावेळेस ज्यावेळेस तो न्याय स्थानासमोर बसल त्यावेळेस तो दया करणार नाही, त्यावेळेस तो न्याय करणार आहे. आपले सगळे काम त्यावेळेस उघडकीस येणार आहे. यासाठी आपल्याला देवासाठी जगायचंय, प्रभूसाठी जगायचंय. ज्यावेळेस आम्ही सेवेमध्ये आलो तर आम्ही कधीही वर्गणी घेत नव्हतो, कधीच वर्गणी घेत नव्हतो. पण एक दिवशी आम्ही मीटिंगला गेलो मुलुंडमध्ये 2007 ला आम्ही मुलुंडला गेलो. एक मोठी मीटिंग होती, जवळजवळ 3-4-5 हजार लोक होते. एक पास्टर होते इथं, थॉमस अंकल होते, ते आम्हाला घेऊन गेले त्या मीटिंगला. आम्हाला माहित नव्हतं आणि त्या ठिकाणी बाहेर गावचे लोक आले होते भरपूर प्रचार करण्यासाठी आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो. मग त्यांनी शिकवलं की संतोषाने देणारा देवाला आवडतो. जो व्यक्ती संतोषाने देवाला देतो, देव त्याला आशीर्वाद देतो आणि तो देवाच्या भांडारामध्ये टाकतो. पण जो व्यक्ती कणत उथत देतो तो आशीर्वादित होत नाही. ते वचन ज्यावेळेस आम्ही ऐकलं त्या दिवसापासून आम्ही फक्त चर्च मध्येच वर्गणी घेतो. बाकी समजा बप्तिस्मासला कोणाचं नावकरण ठेवायचं असलं या कोणाचं उपवासाची प्रार्थना असली, मागणी असली, कोणताही कार्यक्रम असला आम्ही कधीही वर्गणी घेत नाही. त्या घरच्या लोकांनी मनातून जर देवाला संतोषाने भांडारात टाकलं तरच घेतो आम्ही. सांगायचा अर्थ असा की ज्यावेळेस आपण देवाला देतो, जर मनुष्याला देतो म्हणून देत आहे तर आशीर्वाद मिळत नाही आपल्याला. आणि ते आशीर्वाद आपल्या संगती येतात. एका ठिकाणी एका विधवेने 2 टोल्या टाकल्या, बाकीच्या लोकांनी थैल्याच्या थैल्या वचल्या होत्या. तिच्या जवळचं होतं नव्हतं, तिने टाकलं भांडारामध्ये. प्रभू म्हणतो की सगळ्यात जास्त या विधवेने टाकलं. दुष्काळामध्ये देवानी एलियाला विधवेच्या घरी पाठवलं. का पाठवलं असं? तिच्याकडं खायला जास्त होतं का? राजाकडे नाही, श्रीमंत लोकांकडे नाही, विधवेकडे देवानी पाठवलं एलियाला. कारण तिचं मन देवासाठी तहानेलं असं, ती देवासाठी पेरणी करणारी असं. कारण वचन सांगतंय की संतोषाने देणारा देवाला आवडतो, कणत उथत देणारा नाही आवडत. ते आशीर्वाद आपल्याकडे येत नाही. तर या जगातून आपल्याला काय घेऊन जायचंय? पवित्र आत्मा, सार्वकालिक जीवन.
तारण झालं पाहिजे आपलं. आज आपल्याकडे गडगंची संपत्ती आहे, नाही घेऊन जा. अमेरिकेमध्ये एक माणूस होता, त्याच्याकडे गडगंज संपत्ती होती आणि ज्यावेळेस त्याला करोना झाला त्याने ते पैसे असे रोडवर फेकून दिले. तो मेला, ते पैसे कामाने आले. मला म्हणायचं नाही की तुम्हाला धन साठवू नका, साठवा, परंतु त्या धनामध्ये कडवून जाऊ नका, त्या घरामध्ये घडून जाऊ नका, लेकरामध्ये घडून जाऊ नका. देवाला या गोष्टी आवडत नाही. देवापेक्षा जर आपण लेकरामध्ये जास्त जीव टाकतो ते देवाला आवडत नाही. घरामध्ये जीव अडकवतो ते देवाला आवडत नाही. देवापेक्षा कोणालाही आपण प्रथम स्थान नाही द्यायला पाहिजे. तर देवाकडून आपण तारण मागून यायला पाहिजे की प्रभू मला तू कधी तुझ्या पवित्र आत्म्याने भरशील, कधी अतुल सामर्थ्याने भरशील. मला तुझी गरज आहे, ती तहान आपल्याला लागली पाहिजे. हीच एक गोष्ट आपण घेऊन जाणार आहे जगात. आज आपल्याला मिळवून घ्यायची. देवाने तुम्हाला आणि मला संधी दिली. देव सोडवतोय आपल्याला, देव दया करतोय. इस्रायल लोकांवर देवाने दया केली. वचनात सांगितले की त्यांनी पुन्हा देवाच्या विरुद्ध पाप केलं, तरी देवाने त्यांना संदेशा पाठवून, देवाचे दास पाठवून त्यांना सोडवलं. आजही देव आपल्यावर दया करतोय. त्याच्या सेवकाच्या द्वारे, वचनाच्या द्वारे आपल्याला जागृत करतोय, उठवतोय, आपल्याला जाग करतोय. आपल्याला कशासाठी? आपल्याला तयारी करण्यासाठी. भरपूर जणांना वाटतं का मी आता वय काय माझं भरपूर वय, मी लहान वयाचा, मी असा वयाचा, नंतर म्हातारा झालो म्हणजे म्हणून करीन मी सार्वकालिक जीवनाकडे पाहिजे. पण कोणाचाही भरोसा नाही. यासाठी आपल्याला आज सार्वकालिक जीवन मिळवून घ्यायचंय. कारण आपण पाहतो वचनामध्ये लुसिफर देवाच्या जवळचा आराधक होता. मोठं पाप त्यांनी स्वर्गात केलं नाही. लुसिफरनं मोठं पाप स्वर्गात केलं नाही. फक्त त्याच्याकडे एकच पाप होतं, गर्वाचं, मीपणाचं. मीपणा आणि गर्व हे त्याच्यामध्ये होता, म्हणून देवाने त्याला स्वर्गामधून खाली टाकून दिलं. देवाला गर्विष्ठ लोक आवडत नाही, ताठमानाचे लोक आवडत नाही देवाला. कारण आपला देव प्रेमळ आहे, प्रीतीने भरला तो देव आहे. त्या देवाला आपण बप्तिस्मा केल्यानं परिधान करतो. गलतीकारांच्या पत्रामध्ये सांगितलंय की ज्यावेळेस आपण बप्तिस्मा करतो त्यावेळेस आपण ख्रिस्ताला परिधान करतो. मग जर ख्रिस्ताला परिधान करतो तर आपल्यामध्ये प्रेम, प्रीती ही असली पाहिजे. जर आपल्यामध्ये गर्व असला तर देव आपल्यावर दया करणार नाही. देव सैतानासारखं आपल्याला बाजूला करेल. म्हणून आपल्यामध्ये लिंदा पाहिजे. या वचनामध्ये सांगितले, हिजरा याचा 8वा अध्याय आणि 21 ते 22 वचन. हा, मग मी अहोवा नदीकाठी उपवास करण्याचे जाहीर केले. त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आम्हासाठी, आमच्या मुलांबाळासाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिन धोक्याचा मार्ग प्राप्त व्हावा. तसे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे. वाटेने शत्रूपासून आमचा बचाव व्हावा यासाठी. हालेलुया. या ठिकाणी वचनामध्ये सांगितलंय की जो उपवास
जाहीर केला त्या उपवासाचा हेतू होता. काय होता बोला? हेतू होता. मग आपण ज्यावेळेस उपवास धरतो त्यावेळी त्याच्यामध्ये हेतू पाहिजे की प्रथम आपण लीन झालो पाहिजे. उपवास धरल्यानं उपवासामध्ये सामर्थ्य नाही. आपण जर ही लाईटची तार पाहतो, ती तार या लाईटाकडे आलेली, पण समजा तिच्यामध्ये जर वीज नसली काही कामाची नाही. ती तार लाईटाला कनेक्ट करते आणि प्रकाश देते. तसं आपण ज्यावेळेस उपवास धरतो तो उपवास देवामध्ये आणि आपल्यामध्ये एक ताराप्रमाणे आणि त्या उपवासाच्या द्वारे आपण जर लीन होते तर देवाचं सामर्थ्य आपल्याकडे येतं. म्हणजे उपवास धरताना आपण स्वतःला लीन केलं पाहिजे, नम्र केलं पाहिजे आणि आपण प्रार्थना करायला पाहिजे. कारण वचनामध्ये सांगितले की जर आपण लीन होतो, नम्र होतो तर देव आपल्यावर दया करणार. दीन होणं गरजेचं आहे, लीन होणं गरजेचं आहे. कारण लुसिफर देवापुढं कधी गुडघे टेकत नव्हता, स्वतःला लीन करत नव्हता. आणि गुडघे न टेकल्यामुळं त्याच्यामध्ये गर्व होता. जर आपण प्रार्थना करीत नाही, देवापुढे लीन होत नाही तर देव आपली प्रार्थना ऐकत नाही. आणि या वचनामध्ये सांगितले की शत्रूपासून आपला बचाव व्हावा. आपला शत्रू कोण आहे? कोण आहे माहित आहे? मोठे आपण घाबरतो का? नाही घाबरायचं. कारण देवाने तुम्हाला आणि मला शैतानाच्या प्रत्येक शक्तीवर जय जय अधिकार दिलेला. आपला शत्रू शैतान आहे आणि तो आकाशामध्ये दुरात्मा समूह आहे. उपवासाच्या द्वारे आपल्याला शक्ती मिळते, सामर्थ्य मिळते. आपण देहामध्ये कमी होतो, गळून जातो, पण आध्यात्मिकतेत आपण बलवंत होतो. यासाठी आपल्याला उपवास करायचे. उगाच उपवास करायचे म्हणून करायचे नाही, तर आपल्याला उपवासाच्या वेळेस स्वतःला लीन आणि नम्र करायचं. आपण कसं लीन होतो, नम्र होतो हे देवाकडे मागायचं आपल्याला. कारण करिंथस पत्र पहिले पत्र याचा 9वा अध्याय 27 वचनामध्ये सांगितले की पाऊल म्हणतो की मी माझ्या देहाला रोज उचलतो. काय करतोय पाऊल? देहाला रोज उचलतोय. मग आपल्याला आपल्या देहाला उचलायचंय. ज्यावेळेस पाप येईल, ज्यावेळेस मोह येईल, त्या मोहावर, त्या पापावर आपल्याला जय घ्यायचा. पुढे वचनामध्ये सांगितलंय गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि 16 वचनामध्ये आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे देह वासना तुम्ही पूर्ण करणारच नाही. कशाच्या प्रेरणेने चालायचं आपल्याला? बोला, कशाच्या प्रेरणेने चालायचंय? आत्म्याच्या प्रेरणेने चालायचं. कारण आपल्यामध्ये जीव, आत्मा आणि शरीर किती गोष्टी? बोला, 3 गोष्टी. आत्मा, शरीर आणि जीव. जीव आणि शरीर एक होते, आत्मा लवकर त्यांना मिळत नाही. परंतु हे दोघं त्या आत्म्यावर जय मिळवते. ज्यावेळेस आपण पापात जातो त्यावेळेस हे जय मिळवते आणि आत्मा खिन्न होतो. पण जर आपण देहाला उचलते, देहावर जय घेते आणि आत्म्याच्या प्रेरणेने चालत आहे, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालत आहे, तर देव आपल्याला त्याच्या अधिक सामर्थ्याने बनवणार. आपण आत्म्यामध्ये बलवंत होणार. यासाठी आपल्याला प्रभूकडे पाहिजे, प्रभूकडे मागायचे
की प्रभू मला अध्यात्मिकतेचं बलवंत कर. या जगामध्ये मी प्रवासी, आपण सगळेजण प्रवासी त्या जगामध्ये. हे जग आपलं नाही आहे, आपण प्रवासी आहोत. आपण परराष्ट्रीय म्हणजे शिवणचे. आपल्या सगळ्यांना जायचं, येशू येईल त्यावेळेस आपण त्याच्याबरोबर जाणार आहेत. मग येशू येईल त्यावेळेस वचनात सांगितले, ज्या ठिकाणी दोघे त्या ठिकाणी मधून एकाला घेतले जाईल. मंडळीमधून ठराविक जणालाच देव उचलून घेणार आहे. मग त्यामध्ये आपला सहभाग असला पाहिजे. मग देवाने आज आपल्याला वेळ दिली, संधी दिली. आपण वचनात पाहतो, श्रीमंत मनुष्य त्याच्या जवळ पडलेला भिकारी लाजर, त्याचे उष्ट तो खायचा आणि फोडाने माखलेला होता. वचनात सांगितले, कुत्रे येऊन त्याचे फोड चाटायचे. आणि लाजर मेला आणि तो अब्रामाच्या उरापाशी बसला. आणि श्रीमंत मनुष्य मेला, तो अधोलोकामध्ये गेला. आणि त्या ठिकाणामधून तो अब्रामाकडे पाहतोय. अब्रामाला म्हणतोय की, हे अब्रामा, हे बापा, माझ्यावर दया कर आणि लाजराला सांग की पाण्यामध्ये आपले कंगळी बुडवून एक थेंब माझ्या जिभेवर टाकायचा. तर या ठिकाणी मी यातना भोगत आहे. तो नरकात नाही गेला, तो अधोलोकामध्ये गेला. पुढे गेला अधोलोकामध्ये. म्हणजे आता सध्या अधोलोक आहे आणि ज्यावेळेस न्याय होईल त्यावेळेस नरक आहे. आज जे पापामध्ये मरते ते अधोलोकामध्ये जाते आणि जे सार्वकालिक जीवन मिळते ते सुखलोकामध्ये जाते. स्वर्गामध्ये आपण नंतर जाणार आहे. येशू येईल त्यावेळेस आपण स्वर्गामध्ये सगळेजण आपण जाणार आहे. यासाठी आपल्याला देवाकडे चित्त लावायचंय, प्रभूकडे मागायचंय की प्रभू या जगामध्ये मी काही आणलं नाही, मी काहीच घेऊन जाणार नाही, मी फक्त सार्वकालिक जीवन घेऊन जाणार आहे, तारण घेऊन जाणार आहे, पवित्र आत्मा मी घेऊन जाणार आहे. यासाठी आपण देवाकडे मागायला पाहिजे. कारण प्रभूचं वचन सांगत आहे, मागा म्हणजे मिळेल. आपण देवाकडे मागायला पाहिजे की प्रभू मला धन नको, द्रव्य नको, काही नको, मला तू हवाय, मला सार्वकालिक जीवन हवंय, मला तारण हवंय. जर प्रभू आपल्यामध्ये आहे तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची वाण पडणार नाही. वचनात सांगते की तरुण सिंहाला वाण पडल, पण मजवर भरोसा ठेवलेला कुठल्याही गोष्टीची वाण पाडणार नाही. प्रभू आपल्याला वाण पडून देणार नाही. आपला भाव, आपला विश्वास देवावर पाहिजे. कारण तो आपला सहाय्य करणार आहे, तो आपल्याला मदत करणार आहे. त्या देवाकडे आपण आपलं लक्ष लावायला पाहिजे आणि प्रभूला मागायला पाहिजे, प्रभू या जगामध्ये मी जीवन कंटित असताना प्रत्येक पापावर, वाईटावर जय घेणारी शक्ती मला दे आणि मला सार्वकालिक जीवन दे. ज्यावेळेस आपण प्रभूकडे मागू त्यावेळेस प्रभू दिल्याविना कधी राहणार नाही. प्रभू करो हे वचन आपण सर्वांसाठी आशीर्वादित करू. आपण वचनासाठी प्रार्थना करून त्यानंतर आराधनेमध्ये